कलर कॉम्बिनेशन खूप छान आलंय ना. हे कलर्स आहेत बघ, छान. सुंदर. मला बघ किम्याचा ब्लॅक अँड व्हाईट, आईंचा माझा इथे ब्लॅक अँड म्हणजे मुळात काय माहितीये का की लग्नाच्या दिवशी जे तुमच्या टीमनी पेशन्स दाखवले, त्याच्यानंतर प्रत्येक नातेवाईकांना ओळखून त्यांना नवरा बायकोनं असं बाहेर घेऊन ते जे म्हणजे आपुलकीने जे तुम्ही केलं ना, ते इतकं लोकांना भावलं की लोक म्हणाले बाबा आम्ही असे फोटोग्राफर कधी पाहिलेच नव्हते. म्हणजे असं सांगून ह्याचं घ्या हो, मामाचं घ्या असं नाही, तुम्ही बरोबर वेळ मिळाला त्याच्यात हे दोघं बाहेर त्यांचे केले. त्यामुळे त्याला इतकं स्पेशल, जेवढे गेस्ट आले होते ना त्यांना एवढं स्पेशल फील झालं की म्हणाले अरे वा प्रश्न सगळे म्हणाले. म्हणजे आम्ही आतापर्यंत अशी टीम असं वर्क बघितलंच नाहीये यांचं. म्हणजे आपलेपणाने जे करणं किंवा आम्हाला पण पोस्ट की असं करा तसं करा असं सांगून पण कोणी करत नाही, एवढं त्यांनी छान आम्हाला हे केलं. म्हणजे सगळे बहुत खूपच सुंदर. म्हणजे आमच्याकडे तर शब्द नाही आहेत. आम्ही परत त्या सगळ्या मुवमेंटमध्ये गेल्यासारखं आलं आणि अगदी इतके अप्रतिम आहेत ना फोटो, म्हणजे असं नजरच हटत नाही असे फोटोज. आणि सगळ्या मेमरीज त्याच्यात छान कॅप्चर केलेल्या आहेत. सगळे नातेवाईकांपासून अगदी सगळीच जण त्यांनी छान हेरून मस्तपैकी केलेला आहे अल्बम, प्रश्नच नाही. नो वर्ड्स. नाही म्हणजे सुरुवातीपासून अगदी पहिल्या दिवसापासून प्रसन्नाजींचं त्यांच्या टीमचं घरी येणं, व्यवस्थित प्लॅनिंग करणं, प्लॅनिंगप्रमाणे ते एक्झिक्यूट करणं. प्लॅनिंग सगळेच करतात पण एक्झिक्युशन हे फार महत्त्वाचं असतं आयुष्यात. वेळेत कार्यक्रमाला येणं, सकाळच्या लग्नाच्या मुहूर्ताला आधी येऊन सगळे फोटोग्राफ्स करणं, त्यानंतर लग्नाच्या वेळेला फोटो काढणं, अगदी म्हणतात ना कॅन्डिड मोमेंट्स, न सांगता कोणा मुलाकडचे कोण, मुलीकडचे कोण, नातेवाईक कोण, जवळचे कोण, मित्र कोण, यांना अगदी बारकाईने लक्ष ठेवून अप्रतिम फोटो काढले गेले. रिसेप्शनचे काढले गेले. नंतर सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा गृहप्रवेशाच्या वेळेला सुद्धा 5-6 जण घरामध्ये होते, एक खाली एक वर एक, म्हणजे एवढ्या प्रोफेशनलिझम एवढा होता या टीमकडे आहे की म्हणजे हॅट्स ऑफ टू दिस टीम. आणि खरंच मी माझं भाग्य समजतो की प्रसन्नाजी सारखी व्यक्ती माझे मित्र म्हणून मला लाभले, कारण अतिशय सुंदर फोटोग्राफी आणि कुठलीही मोठा आवाज नाही. प्रत्येक स्टाफ सतत प्रसन्न हसताना, अगदी प्रेमाने बोलवणं. इवन त्या लग्नाच्या हॉलच्या बाहेर नैसर्गिक काय आहे त्याचं कसं आपण ॲडव्हान्टेज घेऊ, त्या झाडांचं कसं ॲडव्हान्टेज घेऊ, ते हिरव्या झाडांचं कसं घेऊ, मोठ्या झाडांचं कसं घेऊ, ते छोट्या छोट्या कुंड्या ठेवल्या होत्या त्याच्यामध्ये उभं करून कसं घेऊ. असं नवऱ्या मुला मुलीचं तर सगळेच करतील, पण मामांचं, मामीचं, आत्या, मावशी, काका, वयस्कर, म्हातारे, म्हणजे प्रत्येक नातेवाईक देशभरातून आणि विदेशातून आले होते. सगळ्यांनी इतकं कौतुक केलं प्रसन्नाजी आणि त्यांच्या टीमचं की असं म्हणजे आम्हाला स्वतःच्याच लग्नात येऊन आमचंच लग्न आहे आणि आमचेच फोटो कोणतरी काढतंय अशी त्यांच्यामध्ये त्यांना भावना निर्माण झाली. त्यामुळे कितीही बोललं तरी माझ्याकडे शब्द कमी आहेत. मी एवढंच सांगेन की ज्यांना कोणाला ह्यापुढे लग्न कार्य रिसेप्शन काही करायचं असेल तर प्लीज प्रसन्नाजी सारखी प्रोफेशनल टीम आहे. आणि त्याच्यानंतर सुद्धा सातत्याने पाठपुरावा करणं, सॉफ्ट कॉप्या काढणं, पाठवणं, एडिट करणं, आठवण करणं आणि नंतर एवढा सुंदर अल्बम आणि त्याच्याबरोबर एक छान कॅलेंडर सुद्धा दिलं आणि एक छोटं पुस्तक. म्हणजे हा सुद्धा एक किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा. म्हणजे इनोव्हेटिव्ह गोष्ट की मोठे मोठे अल्बम सगळेच देतात पण उद्या कुठेतरी तुम्हाला हँडी पडावं, अगदी रात्री झोपताना सुद्धा असं हातात घेऊन आठवणी म्हणून बघाव्या इतकं एक सुंदर छोटं पुस्तक पण त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे मला फक्त एवढंच धन्यवाद म्हणणं सुद्धा मला प्रसन्नजीने तो अत्यंत छोटा शब्द आहे, पण रिअली हॅट्स ऑफ टू यू अँड टीम आणि ऑल द बेस्ट. असंच छान काम करा. आणि मी तुम्हाला स्वतः राजेश मतकरी म्हणून सांगतो की जिथे जिथे मला संधी मिळेल आणि वैशाली मतकरी म्हणून ती सुद्धा जिथे जिथे संधी मिळेल तुमच्या या अत्यंत सुंदर कलाकृतीसाठी तुम्हाला सलाम आणि वी विल डेफिनेटली प्रमोट. थँक्यू व्हेरी मच.